नमस्कार मंडळी, राम राम, शुभ सकाळ. तर मी निघाले सकाळी सकाळी कंधारला. चला तर बघूया. खूप ऊन आहे म्हणून सकाळी सकाळीच निघाले. तरी पण ऊन झालंच. सकाळचे 10 वाजलेत. मी तर उन्हातच थांबले, कारण की माझे मिस्टर गेले पेट्रोल भरायला. त्यांचं नेहमीच असतं, मला थांबवतात उन्हात आणि जातात आपण टँकी फुल करायला. चला, असंच असते. निघाले रस्त्याला. किती ऊन आहे, वारं पण सुटलं. इथे लग्न आहे. उन्हामध्ये लग्न म्हणजे बापरे, काहीच खरं नसते. तुम्ही जाता की नाही लग्न वगैरे? उन्हामध्ये लग्न घरचं असलं तर जावंच लागते. घरचे काय जवळचं पण असलं तर जावंच लागतं. किती ऊन आहे. सकाळी निघाले तरी पण ऊन झालं. चला, आले कंधार. कंधारचा किल्ला आला वाटतं. किल्ला आला म्हणजे मी कंधारमध्ये पोहोचले. बरं वाटलं एकदाचा किल्ला बघून, कारण की घरून जेव्हा निघते तर असं वाटते मी ज्या गावाला जात आहे ना, तेव्हा तिथं मी कधी पोहोचते आणि कधी नाही असं होते मला. हे कंधारचे तळं, हिरवगार पाणी असं मस्त. किती भरपूर पाणी आहे ना. उन्हाळ्यात तुमच्या इकडं तळ्यामध्ये आहे का इतकं पाणी? कंधारमध्ये तर आहे. माझे माहेरी पण तळे आहेत, पण तिथं कदाचित पाणी नसेल, कारण की खेड्यामध्ये नसतातच गावाकडे. इथं किती भरपूर आहे पाणी. मस्त असं छान वाटलं. उन्हातून आल्यावर पाय टाकून मी मस्त बसले. मग मी आले घरी माझ्या नणंदबाईच्या. कंधारला माझी नणंद राहते. हा माझा भाचीचा मुलगा आहे. कसा गेट काढतोय, चिमुकला जीव घेऊन. त्याला काही निघत नव्हतं, मग माझी नणंदबाई काढल्या. नणंदबाईचे उन्हाळी कामं चालू आहेत. मुगवड्या, मिरची वगैरे वाळू घातले. हे माझे भाचीचे मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी. हे मुलगा भाची स्वयंपाक करत आहे. नणंद भेटी वगैरे झाल्या. मग मी निघाले परत घरी. उन्हात गेले, उन्हात निघाले नाही.